भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आज भटाडी गावाच्या दौऱ्यावरती आहे। त्यांनी या भागामध्ये जे कोळसा खाण आहे त्या कोळसा खाण्याच्या भागामध्ये असलेल्या गावकऱ्याची भेट घेतली आहे, त्यांची समस्या जाणून घेतली आहे। भाऊ, आज तुम्ही भटाडी गावात आले, गावकरी समस्या जाणून घेतली काय सांगा? हे साधारणतः भटाडी गावाच्या लोकांची तीव्र अशी मागणी आहे की बाजूला WCLनी जे ओपन कास्ट कॉगरी सुरू केली त्याचा दुष्परिणाम, प्रतिकूल परिणाम या गावकऱ्यांवर होतो आहे। मग तो प्रदूषणाचा असेल किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी वाहून गावात येतं, मलबा गावात येतो, गावकऱ्यांचं जीवन हे कष्टमय झालं आहे। ब्लास्टिंग केलं जाते, घराला तडे पडतात, एखाद्या रात्री एखादी भिंत एखाद्याच्या अंगावर पडली ना तो मोठं दुर्दैवी होईल। आणि WCL असेल की सरकार असेल, कोणीही कोणाचा जीव तर परत आणून देणार नाही। मग अशा घटना या होऊ नये यासाठी माननीय जिल्हाधिकारी विनय गौडाजी यांच्याशी गावकऱ्यांसोबत आम्ही चर्चा केली। स्वतः विनय गौडाजी कलेक्टर साहेब स्वतः या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन पाहण्यासाठी आले, गावकऱ्यांना स्वतः ऐकण्यासाठी आले आणि गावकऱ्यांच्या भावना त्यांच्याही तीव्र ज्या आहेत त्या लक्षात आल्या आहे। WCLनी गावाचं पुनर्वसन वेगाने केलं पाहिजे। यामध्ये दोन गोष्टी प्रमुख आहे की पुनर्वसन करणारी जागा, यही जागा WCL म्हणेल त्या ठिकाणी गावकरी कसे जातील? गावकऱ्यांना योग्य पद्धतीने पुनर्वसन जागं, पुढचं 100 वर्ष त्यांना त्रास होता कामा नये, अन्यथा आगीतून निघायचं आणि फुपाट्यात जायचं असं होता कामा नये, ही इच्छा आहे। दुसरं 2012ची RR पॉलिसी आहे। आता या RR पॉलिसीच्या माध्यमातून जे अनुदान दिलं जातं इतकं तो म्हणजे आपण WCLच्या अधिकाऱ्यांना विचारलं तुम्हाला 2012चा पगार चालतो का? मग 2012चा पगार तुम्हाला चालत नाही। आज सिमेंट असेल, रेती असेल, रेती सहज मिळत नाही, घर बांधायचं आहे, तुम्ही म्हणता 3 लाख रुपयामध्ये घर बांधा। 3 लाख रुपयामध्ये आज तुम्ही गावामध्ये जर घर पाहिली ते एक एक घराची किंमत तुमच्या लक्षात येईल। कष्ट करून, परिश्रम करून, घाम घालून, मेहनत करून शेतीवर त्यांनी बिचाऱ्यांनी घर बांधले आणि तुम्हाला राष्ट्राप्रती प्रेम आहे म्हणून गावकऱ्यांनी मोठी मोठी घर द्यायची आणि झोपडीत राहायचं। हे सरकारची इच्छा असूच शकत नाही, पण WCL कारण नसताना हट्ट करताय। सहनशील आहे का? चंद्रपूर जिल्हा तसाही सहनशील आहे। इतका सूर्य आग ओकतो तरी आम्ही आमच्या गावाचं नाव चंद्रपूरच ठेवलं आहे, इतके आम्ही सहनशील आहोत। पण याचा अर्थ असा नाही की सहनशीलतेचा कोणी गैरफायदा घेतला पाहिजे। 1942च्या क्रांतीमध्ये या देशात पहिली क्रांती आणि युनियन जॅक फाडणारा जर कोणी असेल तर तो चंद्रपूरकर होता। हे WCLच्या CMनी CMDनी लक्षात घेतलं पाहिजे। तो स्वतःचा डी काढून स्वतः CM समजतो, हे काही चांगलं नाही आहे। अरे शेवटी जनतेच्या सोबत, जनतेच्या हितासाठी काम करणं हे जास्त महत्वाचं आहे। तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार। निलेश दहाट, TV9 मराठी, भटाडी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।